Good morning my dear friends, welcome back to my channel. मित्रांनो, आता आपण आहोत JNPT हायवेला. JNPT हायवेवरून मला गोवा हायवे पकडायचा आहे. मी आता घरून निघालोय. आता आपण बघूया गोवा हायवेला जाऊया. मला ॲक्च्युली फक्त राईड करायचे, बाकी काही नाही. रायडिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो. राईड कशी करायची, त्याच्यानंतर मग रायडिंग गिअर्स काय घालायचे, त्यानंतर फक्त रायडिंगचा एक्सपिरियन्स व्हिडिओ मस्त थोडंच करायचं आहे. एक लोकेशनला जायचं होतं, पण ॲक्च्युली ना थोडा लेट झाला आणि काही प्लॅनिंगच नाही, त्याच्यामुळे मी तो प्लॅन थोडा कॅन्सल केला. म्हटलं त्या सेम रूटला जाऊन राईड तर करू शकतो ना. आणि मला ॲक्च्युली त्या रूटवरती ना राईड करायची होती. एक माझा स्पेशल रूट आहे, ती बऱ्याच महिन्यांपासून प्लॅन करतोय. त्या रूटला मी राईड करेन आणि तुम्हाला पण तिथला एक एक्सपिरियन्स देईन. ॲक्च्युली ना त्या रूटवरती ना मी कार चालवलं आहे, बाईक कधी चालवलीच नाही. त्याच्यामुळे मला ना त्या रूटवरती राईड करून बघायचं आहे की कसं वाटतं. आणि ॲक्च्युली ना तुम्हाला सांगू, तिथे तुम्ही राईड जर केली तर तुम्हाला रायडिंगचा एक्सपिरियन्स पण स्वतः बसत असेल. इव्हन कॅमेऱ्यामध्ये ते जस्टिफाय होईलच, कॅमेऱ्यामध्ये कळेलच तुम्हाला. पण म्हटलं मी पण एक एक्सपिरियन्स घेतो ना. कारमधनं तर बरंच बघितलं आहे, आज म्हटलं आपण बाईकवरनं व्हिडिओ काढून बघूया कसं वाटतंय. मस्त राईड करताना एक तर रोडच्या या सेंटरला चालवा, जर आजूबाजूला गाड्या नसतील तर. नाहीतर मग लेफ्ट साईडला चालवताय तर एकदम कोपऱ्यामध्ये नका चालू, कारण काय रस्त्याच्या साईडला खडी वगैरे भरपूर असते. खडी भरपूर असल्यामुळे काय होतं की स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. आणि मोठ्या गाड्यांच्या टायर्सने बघा याची जशी रेती इथे खाली आले साईडला, त्याच्यामुळे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. रायडिंग करताना सेंटरला राईड केली तर चांगलं असतं. हा इथे आहे पळसपा गाव आणि हे पेंटाकोस्टल चर्च. इथून आतमध्ये जाण्याचा माझ्या घराचा रस्ता. माझं जन्मस्थान पळसपे गाव. हा आहे आपला कर्नाळ्याचा रस्ता. ॲक्च्युली साईडने माकडं वगैरे येतात, त्यांचे ॲक्सिडेंट्स वगैरे व्हायला नको म्हणून इथे हे असे पत्रे लावून ठेवले आहेत. खाली इकडे कर्नाळा किल्ल्याला जाण्याचा जो रस्ता येतो आहे. लास्ट टाइम माझा एक व्हिडिओ मी बनवला होता कर्नाळा किल्ला आणि बर्ड सँक्च्युरीच्या बाबतीमध्ये, तो पण बघा माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेलच. कर्नाळा किल्ला ॲक्च्युली चढायला मस्त वाटतं, पण आणि त्यात आपले मित्र असतील ना तर अजून मजा येते. लास्ट टाइम मी माझ्या पाठीमागच्या ऑफिसच्या मित्रांबरोबर गेलो होतो. मीच प्लॅन केला होता. 4-5 जण आम्ही गेलो. आम्ही आमचं खाण्यासाठी स्वतःचे खाऊ बरोबर घेऊन गेलो होतो. हा इथून खाली उतरायला चान्स आहे कर्नाळा किल्ल्यामध्ये. या रस्त्यावर ॲक्च्युली राईड करण्याची मजाच वेगळी आहे. फक्त काय दोन्ही रूट चालू असते ना तर मजा आली असती. आता चक्कर काय सिंगल रूट असल्यामुळे गाडी पळवता येत नाही. पुढे आपल्याला मिळेल डबल रूट, बघूया आपण. हां, तर मित्रांनो आपला प्लॅन असा आहे की मी इथून जातोय आता खारपाडा जे विलेज आहे इथे, तुम्हाला कळेलच. जो कोकण हायवेला येतो त्यांना माहिती असेल खारपाडा कुठे आहे ते. तर खारपाडाच्या इथून आपण काय करूया, राईट टर्न मारूया आणि खालच्या रस्त्याला निघूया. जो रस्ता जातो उरण साईडला. उरण साईडला जाताना एक रस्ता आहे, जो माझा फेवरेट रस्ता आहे, जिथे मला नेहमी व्हिडिओ बनवायचा होता राईडचा. पण काही प्रॉब्लेम्समुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला. आज मग प्लॅनिंग केला की आज म्हटलं जाऊया. आज ऑफिसला मी सुट्टी घेतले काही कारणामुळे. म्हटलं एक व्हिडिओ बनवूया तिथला, आणि तिथून मी एक स्पेशल जागी तुम्हाला घेऊन जाईन. स्पेशल जागा म्हणजे गणपतीचा सीझन येईल थोड्या दिवसामध्ये. लोकांना पेंटचे सुप्रसिद्ध गणपती म्हणून माहिती आहेत.
पण ते एक्झॅक्टली बनतात कुठे, तर त्या जागी मी तुम्हाला घेऊन चालेल. आपण तिथून जाऊया. तुम्हाला असे हजारो गणपती बघायला मिळतील जे त्यांनी बनवलेले असतात आणि बाहेर ते लोक सुकायला ठेवतात. त्या दिवशी ॲक्च्युली मी स्वतः गेलो होते तर मला एकदम अमेज वाटलं, कारण एवढं गणपती आणि मस्त असे घराच्या बाहेर सुकायला ठेवले. आपण जसे घरी पापड सुकायला टाकतो ना, तसे त्यांनी बाहेर गणपती सुकायला ठेवलेले असतात. कारण त्यांचा ॲक्च्युली बिझनेस तोच आहे. त्यांचं पिढ्याने पिढ्या तेच काम करतात ते लोक, गणपती बनवण्याचे. गणपतीची मूर्ती संपली की मग नवरात्रीचं चालू होतं त्यांचं. असे हे लोक मूर्त्या बनवतात. अमेझिंग आहे तिथे, जाऊन बघूया आपण. आणि येताना आपण मग पेणवरनं अमरापूर करून येताना पेणवरनं घेऊ. म्हणजे पूर्ण आपला पेणपासून ते पनवेलपर्यंतचा कोकण हायवेचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळेल. त्याचा हा बघा विसावा हॉटेल, मस्त एकदम. माझा फेवरेट रस्ता, मला आवडणारा रस्ता. कारण ॲक्च्युली प्रत्येक रायडरचा एक ॲक्च्युली शौक असतो की मला हे करायचं आहे, लडाख करायचं आहे ना, लेह लडाखला जायचं आहे राईड करत. ज्याला लडाख करायला नाही मग त्यांनी असं जर पहाडी एरियामध्ये बाईक चालवली तर त्याला तेवढंच गुड फील होत असेल ना. तर मला पण जायचं आहे, पण मला पण चान्स मिळत नाही आहे. माझं मत असं की इथून राईड करूया आणि आपल्याला एक छोटासा एक्सपिरियन्स मिळेल. डोंगराचाच एरिया आहे मस्त. साईडला बघा मस्त विटांचे बिझनेस करतात, त्यांचं विटांचं त्यांनी लावलेली भट्टी. हा रस्ता पण असाच त्यांनी करून ठेवला, कारमध्ये कळत नाही, पण इथे पण त्यांनी त्याच खरवडल्यासारखं करून ठेवलं आहे. कंटेनरवाला आला पुढे. जंगलाचा रस्ता आहे. पहिले हा थोडा डेंजरस रस्ता होता. डेंजरस म्हणजे कसं, चोऱ्या माऱ्या होणारा रस्ता होता. हल्ली थोडा झालंय कारण गाड्या वाढल्यामुळे. बघा आता डोंगरात आहे मस्त. वरती चढताना गिअर डाऊन करायला लागतो, पण आपली गाडी पॉवरफुल असल्यामुळे बाईक गिअर डाऊन करण्याची गरज नाही आहे. बाकी आहे रस्ता मस्त. इकडे बघा डोंगर, वा एक नंबर, मस्त डोंगर आहे, मजा येते. सगळा वळणाचा रस्ता आहे आणि डोंगरातला रस्ता आहे सगळा. एकेकाळी इथे त्या दिवशी माझा ड्रायव्हर मला सांगत होता की इथे चित्ता पण दिसला होता लोकांना, आणि इथूनच असा खाली उडी मारून तो परत जंगलामध्ये निघून गेला होता. रस्ता मस्त आहे हा, जंगलाचा रस्ता. इथेच पुढे एक छोटासा टर्न आहे. मोस्टली या डोंगराच्या इथेच बहुतेक कुठेतरी एकविरा आईचं मंदिर आहे छोटंसं. तिथे पण लोक जातात. तिथे बघा समोर रस्ता दिसते वरती. या ट्रेलर जिथे उभा आहे तिथून एक रस्ता जातो वरती. तो रस्ता ॲक्च्युली काय आहे की छोटा रस्ता आहे, कार जात नाही वरती, बाईक जाते. पण मला तर बाईक घेऊन जाणं पण रिस्की वाटते, कारण तो एकदम स्टीफ चढाई आहे. त्यामुळे बाईक खाली ठेवायची आणि वरती चालत जायचं. जास्त ट्रेक नाही आहे. जर चिरनेरला तुम्हाला गणपतीच्या दर्शनाला यायचं असेल तर तिकडून जर तुम्ही आला मुंबईवरनं अटल सेतूवरनं, तर गव्हाण फाट्याच्या इथे उतरायचं. गव्हाण फाट्याच्या इथून खाली उतरून हा जो वशेणीवाला वगैरे रस्ता आहे तो पकडून तुम्ही डायरेक्ट चिरनेरला येऊ शकता. आता फायनली आपण काय नाही, अरे 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 काय रस्ता आहे हा. रस्ता असा काय झालाय काय कळत नाही आता कडबडीत. हे इथे चिरनेर आहे महागणपतीचं. हे चिरनेर गाव आहे, थोडंसं फेमस गाव आहे या एरियातलं, कारण महागणपतीमुळे फेमस आहे. हा रस्ता चालला आहे आता उरण साईडला. इथून कोपरोली, खोपटे, कोपरोली इथलं फेमस जागा आहे. कोपरोलीच्या इथे रस्ता जाईल हा. तिथून मग आपल्याला पुढे एक लेफ्ट टर्न आहे. सरळ गेलो आपण कोपरोलीपासून तर खोपटे विलेज, त्यानंतर मग आपण JNPT एरिया, उरण शहर तिकडे जाऊ शकतो. आणि कोपरोलीच्या इथून लेफ्ट मारला की आपण मग ते मर्दनगड म्हटलं ते, आणि त्या मर्दनगडच्या रस्त्याच्या इथूनच तुम्हाला अमरापूरचा रस्ता आहे.
आता इथून आपल्याला मारायचं लेफ्ट. बघा अंकल बघा कसला म्हातारा आहे, पण बाईक बघा कसली भारी चालवत आहे. इथून आपल्याला आता कोपरोली पासून आपण लेफ्ट मारला, सरळ गेलो असं तर उरण होता. हा आला राईट टर्न. करेक्ट, गेलास इथूनच टर्न मारला होता मी. कोपरोली पासून आपण लेफ्ट मारला, सरळ आलो, त्याच्यानंतर हा इथून एक राईट होता. या राईट मारल्यानंतर रस्ता थोडा खराब आहे, पण इथून आपण जाणार आहोत हमरापूरला. जे हमरापूर मी म्हटलं मला गणपती दाखवायचे आहेत. आता थोडा महिन्यानंतर गणपतीचा सीझन येईल, आपल्याला गणपती बुकिंग करायला लागतो. तर पेणचे जे प्रसिद्ध गणपती आहे, सुप्रसिद्ध गणपती म्हणतो ते गाव, तिथे गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गणपती बनवला जातो. हा इथे होते जो आहे राईट, हा आहे रस्ता त्या मर्दनगडचा. कुठेतरी बोर्ड आहे, आपण बघूया. तर जायला चान्स मिळाला आपण आत्ताच मर्दनगड करूया. क्या बोलते भाई लोग? बहुतेक तरी हा समोरचा राईट टर्न आहे, तो जातो मर्दनगडला. आपण काय करूया, मर्दनगडचा रस्ता बघूया. कडापे गाव, हे कडापे गाव जे लिहिलंय, इथे लिहिलंय किल्ले मर्दनगड. हे बघा समोर, आपण इथं राईट मारलेला आहे. रस्ता थोड़ा खतरनाक है, बट इट्स गुड. मंजिल पे पहुंचना है तो थोड़ी अडचणें तो आएंगी. शेताच्या मधून रस्ता एकदम मस्त, दोन्ही साईडला शेत आणि मधून हा असा मस्त डांबरी रस्ता बनवला. फक्त इथे हिरोगिरी करून गाडी फास्ट नाही चालवायची, गाडी स्लोच चालवायची, कारण टर्निंग आहे आणि रस्त्याच्या साईडला काही आपल्याला अडण्यासाठी काही चान्स नाही आहे. गाडी जर गेली तर डायरेक्ट खाली जाणार. कुठे? शेतात. माझा काही प्लॅन नव्हता आता मर्दनगडला यायचा, पण आता मला रस्ता दिसला तर म्हटलं चला जाऊया. बघा मस्त डोंगर आहे साईडला डोंगर आणि रस्त्याच्या मधून जर डोंगराच्या बाजूने असा मस्त रस्ता चाललाय. त्या साईडला पूर्ण झाडी, ही मला पूर्ण खाडीचं जो असतं ना समुद्राचा एरिया, त्याच्या बाजूला जी झाडं असतात ना तसली झाडं आहेत ती. आणि एकदम सुनसान रस्ता आहे, नोबडी इज हिअर. किल्ले मर्दनगडला यायचं तर उरणच्या जवळ आवरे गाव आहे. आवरे गावाच्या इथून एक राईट टर्न आहे जो आपल्याला या कडापे गावाच्या इथे आणतो, आणि कडापे गावाच्या इथेच किल्ले मर्दनगड जाण्यासाठी रस्ता आहे. काय लव कडापे लिहिले बघा, इथे लिहिले आय लव कडापे. आता इथून बहुतेक लेफ्ट टर्न आहे का? आपण त्या बाई येतात त्यांना विचारूया. इथे किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता कुठून आहे? हा असंच जाऊ सरळ? चाल, थँक्यू. छोटासा रस्ता आहे, जायचं कुठून? शाळा आहे कडापेची आणि शाळेच्या इथनं रस्ता चाललाय हा. मी लास्ट टाइम व्हिडिओ बघितलेला तर त्याच्यावरती पण असंच दाखवलं होतं. त्या ह्या ब्रिजवरनं, छोट्याशा ब्रिजवरनं तो एक मुलगा चालला होता.
आणि ती लोक चालत पण गेली होती. मी तर मस्त बाईक टाकलं इथनं. आता बाईक चालली आपली मर्दनगडावरती. बघूया आता डोंगरातनं चाललंय. कुठे कुठे चाललंय बापरे. बोला मामा, कुठून येत आहे? मर्दनगडला जायला हाच रस्ता आहे ना? गडावर जायला नाही बाबा. हा, गडावर जायचं आहे. गडावर आहे ना. तो आहे का तिथे? तुम्ही तिकडेच चालले का? बर. गाडी जाईल का? आम्हाला इथनं पडायचं की गाडी जाईल का पुढं? हो जाईल गाडी. हे बघा जो असा रोड गेलाय ना वरती, तिथं वरती ते बघा मंदिर. नाही नाही, तो तिथून जाऊ ना, सरळ जाऊ. तिथून जाऊ. नाही नाही, तिथं डोंगरीवर हा रस्ता जातोय ना बरोबर? हा रस्ता. हा मी आमच्या आली आहे. पडायचं इथं मी. आपली पॉवरफुल बाईक असण्याचा फायदा आहे मित्रांनो. दुसरी बाईक असेल तर आणू नका इथे. गाडी आपण किल्ल्यापर्यंत आणले. काय करूया, इथे पार्क करूया. बघूया आता. फ्रेंड्स, मगाशी जसं मी म्हटलं की आपण फक्त राईड करूया. कोकण हायवे, त्याच्यानंतर मग हा इकडचा उरणच्या इकडचा हायवे, तिकडून मग आपण हमरापूर जाऊया असा प्लॅन होता माझा. पण नंतर मग येता येता मला दिसलं की किल्ले मर्दनगड लिहिलेलं. म्हटलं चला किल्ले मर्दनगडचा रोड बघूया. आता मी राईड करत आलो. राईडचा व्हिडिओ तुम्ही बघाच, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल रस्ता केवढा खतरनाक आहे. इकडे वरती किल्ले मर्दनगड आहे आणि आपण आपल्या बाईकवरती आलो आहे. बघा आपली इंटरसेप्टर उभी आहे इथे. गाडी मस्त एकदम पॉवरफुल असल्यामुळे मजा आली राईड करायला. आपण काय करूया, वरती जाऊया आता आणि इथलं जरा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळेल. मस्त पक्ष्यांची आवाज पण येतात इथे भारी. पूर्ण डोंगर डोंगर, पूर्ण शेत. ते खाऱ्या पाण्याची शेतं असणार सगळी. पण इथे वरती हे मर्दनगड. आपण काय करू, तिथे जाऊन बघूया, मग कळेल आपल्याला. हा छोटासा एक ट्रेक आहे. आपण बाईक इथे लावली खाली आणि इथून आपण थोडा ट्रेक करत जाऊया वरती. ट्रेक करत जाऊन बघूया कसं काय आहे वरती. जास्त मोठा ट्रेक नाही पण आहे. समोर एक मस्त झाड दिसतंय बघा. इथे आल्यानंतर लोकांना थोडं कन्फ्युजन होईल की अरे किल्ला कुठे आहे, त्याच्यानंतर मग पायऱ्या कुठे आहेत. तर इथे आल्यावर ना एक ॲक्च्युली हे निशाणी की नक्की किल्ला आहे कुठे.
ती निशाणी मी तुम्हाला दाखवतो. हे समोर किल्ल्याचं जागा आणि हे मोठं झाड आहे. हे झाड म्हणजे इथली निशाणी की आपण आलोत किल्ल्याच्या इथे. आणि इथे बघा काय लिहिलंय, किल्ले मर्दनगड. आणि ह्या साईडला गेलो ती बामुनदेव मंदिर. मर्दनगड संवर्धन समिती आवरे उरण. गड किल्ले आपला ऐतिहासिक वारसा आहे, त्याचे जतन करूया. इथे जशी दगडं पडलेत हेच ॲक्च्युली या किल्ल्याचे अवशेष असं समजूया आपण. समोर बुरुज बनवलेला दिसतोय, त्याच्यावरनं समजायचं की आपण किल्ल्यावरती आलोय. चढाई एकदम स्टीप आहे, त्यामुळे आत्ता बघा दुपारचा टाईम आहे, मला तर दम लागायला लागलाय. इथे जेव्हा पण याल पाण्याची बॉटल नक्की आणा. मी पाण्याची बॉटल आणले, आत्ताच पाणी पिलंय. नक्कीच मित्रांनो, इथे किल्ला होता त्याच्यामुळे ते अवशेष सापडलेत ना. एवढी दगड आहेत. इथे बुरुज बनवल्यासारखं झालं आहे. इथे लिहिलंय महादरवाजा बघा. आणि इथे शिड्या बनवल्यात. असं बुरुज बनवल्यासारखं बनवलंय महादरवाजाचा. रायगड परिवार, किल्ले मर्दनगड. गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, गडावर कचरा टाकू नये, वृक्षतोड करू नये. गड किल्ले आपली जबाबदारी आहे, त्यामुळे आपणच आपल्या गडाचे पावित्र्य राखूया. सौजन्य रायगड परिवार आणि ग्रुप ग्रामपंचायत आवरे. एवढं मस्त सुंदर झाड आहे. याच्यावरती ॲक्च्युली मधमाशाचे पोळे बघा केवढे लागलेत. जबरदस्त, एकदम जुनं मस्त आहे. किल्ले मर्दनगड फायनली आलो आहे. किल्ल्याचे अवशेष तर आहेत. आणि इथे झेंडा लावला आहे, झेंडा खराब झाला आहे, बदलण्याची गरज आहे ॲक्च्युली. पण अशा ठिकाणी किती वेळा बदलणार ना लोक. इथे आई एकविरेचं मंदिर पण आहे. हे इथे कोणाचा तरी वाडा असेल, त्या किल्ल्याचे सुभेदार वगैरे असेल त्यांचा, त्याच्यामुळे हा त्याचा खालचा पाया दिसतोय बघा सगळा वाड्याचा. इथे पण नक्कीच किल्ला असल्याशिवाय. आणि किल्ल्याच्या कॉर्नरला ही अशी तटबंदी बांधल्यासारखी दिसते. आणि समोर बघा, समोर समुद्र आहे, खाडी समुद्र. त्यामुळे इकडून येणाऱ्या दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठी बहुतेक हा किल्ला मित्रांनो, इथे मर्दनगडावर आपले स्वागत आहे असा हा बोर्ड लावलेला आहे बघा. ह्याच्यावरती पूर्ण मर्दनगडाची स्टोरी लिहिलेली आहे. 15व्या किंवा 16व्या शतकामध्ये हा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला होता. आणि गावातल्या लोकांच्या दंतकथेनुसार पांडवांनी एकविरेचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासूनचा हा किल्ला आहे असं म्हटलं जातं. इथे बुरुज आहेत, जसं हे फोटोमध्ये लिहिलंय, दाखवलंय. त्यामुळे इथे किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला होता आणि किल्ला होता हे तर सिद्ध होतं. हा बघा, हा पण किल्ल्याचा बुरुजच वाटतोय. आणि समोर बघा, मस्त वाटतंय एकदम.
समुद्र आणि आकाश सगळे एकत्र झाल्यासारखं वाटतं तिथे. जबरदस्त. फ्रेंड्स, जसं मी आता म्हटलं, जे किल्ल्याच्या खाली जेव्हा पोचलो आपण, किल्ल्याच्या खाली पोचलो तेव्हा तिकडून जेव्हा आपण याच्यावरनं शेतांच्या दुशीवरनं आलो तेव्हा एक रस्ता लेफ्टला चालला होता, एक राईटला चालला होता. जो लेफ्टला रस्ता जातो तो जातो इकडे बामणदेव मंदिर. इथे पाठीमागे तुम्हाला दिसतंय का, इकडे तिथे जातो. आणि आपण राईट टर्न मारला तो इथे किल्ल्याच्या इथं आला. हे जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आता आपण काय करूया, इथून खाली जाऊया, थोडंसं इथे बघूया आणि नंतर खाली जाऊया आणि मग पुढच्या रस्त्याला जाऊया आपण. मित्रांनो, हे झाड बघूनच तुम्ही हैराण व्हाल. जबरदस्त एकदम. केवढी सावली आहे, शांतता एकदम मस्त. पूर्ण झाड असं सगळ्या पारंब्या खाली लटकून त्याचं पण झाड निर्माण झालंय. ते म्हणजे हे किती जुनं झाड असेल. आणि समोर समुद्र. मित्रांनो, इथे आज मी सोलो राईड करत आलो, एवढ्या खतरनाक रस्त्यावरनं आलो जसं व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघितलं. तर मग ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्ह्यू करणं तर नक्कीच बनते ना. एवढी मेहनत करून मी आलो आहे एवढं उन्हाच्या ह्याच्यात. तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा. हे बघा इथे पाठीमागे मस्त वाटतं ॲक्च्युली. चला मग आपण काय करूया, पुढे जाऊन त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग तिथून आपण अमरापूरच्या रस्त्याला निघूया. चला बाय. मित्रांनो, मगाशी आपण तिथे समोर होतो. समोर एक विराईचं मंदिर दिसतंय, मर्दनगड, तिथे होतो. तिथून हा लेफ्टला असा एक रस्ता आला, हा समोरून रस्ता येतो बघा. इथे जर यायचं असेल तर हा सीझन, हिवाळ्याचा सीझन, उन्हाळ्याचा सीझन ठीक आहे, तुम्ही बाईक वगैरे घेऊन येऊ शकता, बाईकच स्पेशली, कार नाही. पण जर तुम्ही इथून कार आणण्याचा प्रयत्न कराल तर येऊ शकत नाही. आणि पावसाळ्यामध्ये जाम चिखल असेल, तुम्हाला चालतच यावं लागेल इथे. आता जसं मी म्हटलं बामणदेव मंदिर, ते आपण इथे पोचलो. आता तिथे लिहिलं होतं बामूनदेव, आता इथे लिहिलं श्री क्षेत्र ब्राह्मणदेव. वेगवेगळ्या नावाने बोललं जातं असं. आता इथे लोकांची एक मान्यता आहे की हा जो दगड आहे ज्याची पूजा केली जाते, हा हळूहळू वाढत चालला आहे. जुने लोक म्हणतात की हा दगड पहिले खूप छोटा होता आणि आता एवढा मोठा झाला आहे, तो हळूहळू दगड वाढत चालला आहे. तिथली ही मान्यता आहे. आणि इथे बामणदेवचं मंदिर बघूया. आतमध्ये मंदिर तर बंद आहे, आपण बाहेरूनच देवाचं दर्शन घेऊया. बघूया, मी शूज काढून आतमध्ये जातो तसं. समोर मंदिर आणि हा परिसर जो मी आता दाखवलेला तो. आपली इथे महादेवाची पिंड आहे देवाची. मित्रांनो, आपण बॅक टू पवेलियन मेन रोडला आलो. मर्दनगडचा आपण व्हिडिओ बनवलाच. आता इथून आपण आलोय त्या रोडला जो आता आपल्याला अमरापूरला घेऊन जाईल. आता हा ब्रिज बघा. आपण ॲक्च्युली आत्ता जिथे मर्दनगडला होतो तिथून जी खाडी दिसत होती ती ही खाडी, त्याच्याच ब्रिजवरनं आपण आता चाललोय. मस्त व्ह्यू वाटतं बघा, जबरदस्त. वारा पण येतोय मस्त थंड. आता बघा, अमरापूर अजून आलं नाही पण तरी पण ना तो एरिया असल्यामुळे इथे तुम्हाला गणपती बघायला मिळते. आता इथून सुरुवात झाली बघा. वेद अर्णवी आठ हे बघा गणपती ठेवले तिथे. आपलं गाणं आहे ना, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. आता मी पळती झाडे पाहूया
आणि गणपतीच्या गावाला जाऊया. आता इथे सगळे गणपती बाप्पा आहेत. इथे बाप्पा ठेवलेत भरपूर. गणपती बाप्पा मोरया. भरपूर लाईन लावली मोठी. इथूनच सगळे गणपती विकायला जे येतात मुंबई पुणे प्रसिद्ध गणपती म्हणतात ते इथूनच. अमरापूरचा स्पेशल गणपती असतो. तुम्हाला इथे POPचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती पण मिळतील. आणि जर तुमच्या ऑर्डरप्रमाणे ते लोक तुम्हाला शाडूचे गणपती पण बनवून देतात. शाडूच्या मातीचे. इथे काय चाललंय? लग्न आहे वाटतं. लग्न. हे बघा गणपती बाप्पा केवढे ठेवलेत. बापरे. दोन्ही साईडला. गणपती बाप्पा भरपूर आहेत इथे. बघा इथे पण गणपती केवढे आहेत. इथे गणपतीचे कारखाने आहेत. बघा मोठे मोठे कारखाने. लोक भरपूर इथे गणपती बनवत आहेत. सगळे गणपती दिसतात. बघा इथे समोर तर आता तुम्ही बघाल ना तुम्हाला दिसेल. इथे बघा तलावाच्या साईडने सगळे गणपतीच लावले. लग्नाची वरात चालू आहे ते कोणाच्या तरी. गणपती बाप्पा भरपूर आहेत इथे. इथे समोर इथे एवढे मोठे बाप्पा आहेत. छोटे मस्त. इथे पण गणपती आहेत बघा सगळे. सगळीकडे बाप्पा आहेत. इथे पण बाप्पा आहेत समोर. इथे पण बाप्पा आहेत सगळे. इथे पण पूर्ण गाव गणपतीचं. इथे सगळीकडे बघा दोन्ही साईडला गणपती दिसतात.